आपल्याला बाबासाहेबांचा संविधानकार म्हणून अभिमान वाटतोच, पण तुम्हाला माहिती आहे का, शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढणारे एक महान नेते देखील बाबासाहेबच होते. ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका आणि शेअर करा. जाणून घ्या बाबासाहेबांचा हा अज्ञात अध्याय. 1942 साली ते व्हाईसरॉयच्या कार्यकारिणीचे सदस्य झाले आणि त्यांनी पहिल्यांदाच शेतकऱ्यांचे आणि श्रमिकांचे प्रश्न राष्ट्रीय स्तरावर केंद्रस्थानी आणले. त्या काळी जमीनदारांचे आणि खोतांचे राज्य होतं. छोटे शेतकरी कर्जात बुडालेले. बाबासाहेबांची भूमिका स्पष्ट होती. जमीन कसणाऱ्याच्या नावेच असली पाहिजे. जो स्वतः नांगर चालवत नाही त्या जमीनदाराला मालकीचा हक्क असू नये. याच विचाराने त्यांनी खोतीसारख्या शोषणकारी पद्धतींविरुद्ध आवाज उठवला. पण ही खोती पद्धत नेमकी होती तरी काय? कल्पना करा, अशी एक पद्धत जिथे सरकार आणि शेतकरी यांच्यामध्ये एक खोत नावाचा जमीनदार उभा आहे. सरकारला ठराविक महसूल देऊन तो शेतकऱ्यांकडून वाटेल तसा कर वसूल करायचा. प्रसंगी त्यांच्या जमिनी हडपायचा आणि त्यांना गुलाम बनवायचा. ही होती कोकणातील शेतकऱ्यांचे रक्त शोषणारी खोती पद्धत. आणि या अन्यायाविरुद्ध भिंत बनून उभे राहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 1937 साली त्यांनी ही शोषणकारी पद्धत कायमची नष्ट करण्यासाठी विधानसभेत विधेयक मांडलं. हा शेतकऱ्यांच्या गुलामगिरीतून मुक्तीचा लढा होता. इतकंच नाही तर शेतमजुरांच्या हक्कांसाठी ते लढले. त्यांनी किमान वेतनाची तरतूद करण्यासाठी महत्त्वपूर्ण काम केले, जेणेकरून शेतमजुरांना आर्थिक सुरक्षा आणि सन्मान मिळावा. बाबासाहेबांनी सिंचन आणि पाणी व्यवस्थापनावरही प्रचंड भर दिला. त्यांचा दृष्टिकोन स्पष्ट होता. पाणी हे केवळ नैसर्गिक देणगी नसून त्याचे योग्य नियोजन करून देशाच्या विकासासाठी वापरणे ही शासनाची जबाबदारी आहे. आणि याच दूरदृष्टीचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे बंगालचे दुःखाश्रू आणि ओडिशाचे दुःखाश्रू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नद्या दामोदर आणि महानदी. या नद्यांना येणाऱ्या पुरांमुळे दरवर्षी हजारो लोकांचे आयुष्य आणि शेती उद्ध्वस्त व्हायची. मंत्री असताना बाबासाहेबांनी याच विनाशकारी पाण्याला विकासाचं साधन बनवलं. त्यांच्याच संकल्पनेतून दामोदर व्हॅली आणि हिराकूड सारख्या प्रचंड मोठ्या धरणांचा जन्म झाला. या योजनांमुळे केवळ पूरच नियंत्रणात आले नाहीत, तर लाखो शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळालं आणि देशाला वीज मिळाली. बाबासाहेबांनी जे पाणी शाप होतं त्याला देशासाठी वरदान बनवलं. एक संविधानकार, अर्थतज्ञ, विचारवंत, पण याचबरोबर शेतकऱ्यांचा आणि श्रमिकांचा कैवारी देखील बाबासाहेबच होते. हा इतिहास आपल्याला पूर्णपणे का माहित नाही? आजच्या काळात जेव्हा शेतकरी संघर्षात आहेत, तेव्हा बाबासाहेबांची ही शिकवण आठवणीत ठेवा की देशाची खरी उन्नती ही शेतकरी आणि श्रमिकांच्या प्रगतीवरच अवलंबून आहे.